पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लंकेनाथ धाम ते अमरावती यवतमाळ महामार्गावरून तहसील कार्यालय, पंचायत समिती, शिवाजी हायस्कूल, पोलीस स्टेशन, जुने बस स्टँड, सराफा लाईन, बारीपुरा या मार्गावरून ही कावड यात्रा रुद्रेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली। बम बम भोलेच्या गजराने नेर शहर दुमदुमून गेले होते। भक्तांसाठी जागोजागी फराळाचे उसळ, केळी व केसरयुक्त दुधाचे वाटप करण्यात आले। कावड यात्रेत त्रिशूलधारी महादेवाच्या वेशातील कलावंत दिसून येत होते। कावड यात्रेसमोर बँजो, बँड पथक व विविध वाद्य दिसून येत होते। कावडीतील पाण्याने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून ते तीर्थ भक्तांना वाटण्यात आले। कावड यात्रेत संभाजी भिडे गुरुजी यांचे पोस्टर उंचावलेले दिसून येत होते। संभाजी भिडे गुरुजी यांचे 30 तारखेला नेर येथे बन्सी लॉन नेते सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले। कावड यात्रा समितीच्या वतीने रुद्रेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।